जैसा गुरु मिला वैसी उसकी बुद्धि। जिसको जैसा गुरु मिला वैसी उसकी बुद्धी. हेमेलेचं खूप विषय हेमेलेचं. अरे बापू जाईन तेरे तरी वेगेचं आणि तेरे तरी विचार जे ते मतांतरे मांडरेचं. पण विचार विचारे फेलचं, विचार विचारे बदलचं. जे जसं जसं गुरु म्हणलेलं तसं तसं उंदरो भावना उंदरो कार्यक्रम मिळालं. आपल्याला काय चावचं, आपल्याला जे लागायचं वसो मळे वाळ कोणीचं नेम काय लागायचं भजनेरो सार वेगळंच रे. आपण फक्त तर बोले निमित्त कारणच हा, पण भजनेरो सार स्वयंभी भजन म्हणजे स्वतःला भजन काहीच हे आपल्याला देखूच आणि परमार्थिक भजन काहीच हे आपल्याला देखलेलंच. काय केलेलं हे सदा सर्वदा योग हमारे बापू जान तो तेरे दिल लगे यारी पर दुखच बेटा पर दुखच बेटी पर दुखच अरे सुना पर नाता पर सारे पर दुखच तर समजकच याच्यासाठी केला होता हाताच शेवटचा दिस गोड व्हावा शेवट जन काहीच. अरे जन्माचे मूळ शोधून पाहे दुःखाचे कारण जन्म झाला. बाबा भजन्या जेते माध्यमाती बोलरेच पण भजन्यावर अर्थ असोच बेशावर अर्थ असोच. अरे एखादी पटेल जर बळ हाकालेच किंवा वक्रे बळ जर हाकालेच किंवा नागरे बळ जर हाकालेच तो काही लोक नको माहितीच आणि काही लोक नको बाजूरच. माहीर लोक काय करायचं ही बळच माहीर परिचय करायचं कोण मोळाले गावचं नको एवढी पाकवाडी शिकवण्याचं. आणि दुसऱ्यावर काय करायचं भाऱ्यालाच भारेवाळ काय करायचं भारला परिचय करून वर पाकवाडी शिकायचं सरळ असेल गावचं तर लोकच पब्लिकच मतांतच भजनिकच चाल हुंडा अरे तो चाल सरळ पकडूच नागर तू तारे जको कुंदा खेते पडगेच रे कुंदा खेते पडगेच पण तो कुंदा करे वासू काही करूच ए अनुभव नामे रे संत राजा आणि संत लागत आणि संते बाप्ते नाही तर ते लागे बाप्ते नाही जको कुंदा निकल बाबा संत वाचा सुद्ध करत वाणी सुद्ध करत आणि हो नामेची पवित्र वचन संकेत संगत लागे तो मनख्यावर वाणी पवित्र होत. आपण हो नामेती नाम रूप पाहते या लोचनी शक्त झाले हो साजरी. पहिले हमारे के दिने हमार महाराज के दिने खूप काही विषय भेगेच विषय विषयाचा होय गोड गोड परमार्थ लागे करू पण परमार्थ का लागत करू परंतु हमारे संत के दिने हमारे भजनिया के दिने काही त्याचं जेवढे माध्यमिक के दिने काही के लागे हमारे हरिभक्त पारायण प्रताप महाराज के लागे की भा बळजावच आणि जो कपडा जो कोई सुको
रथ पण हमारे पदम महाराज और बाप्तिंग के दिए कि बा प्रकृति को पूरी पड़ जाओ छ और ये जो कपड़ा छ मुझे को लाल रथ पर और बाजे में तो हमारे महाराज के दिए अपने प्रेम महाराज काही के लागे कि भाजो हैचा कर्म 3 प्रकारे छ एक जो संचित कर्म प्रारब्ध कर्म असे 3 प्रकारे कर्म छ पण क्रियामान कर्म असे 3 प्रकारे कर्म छ पण कर्म करायचं कोण आधी बापू चले गो बापू शरीर लेगो काही कोण शरीर कोणी लेगो पण बापू आत्मा घेऊ काही बस घेऊ काही आपको देखे आप सारी है घेऊ काही ये चाल अरे बापू काही घेऊ बापू तो येतच सकत पण बापू येतच तो 13 का कोणी केला गो बापू अरे मग माझं को पेटी मध्ये 25,000 काढ दिलं तू तम काढ कोणी तरी घेऊ काही कोणी विषयच बरोबरच घेऊ काही केली किंवा केमेराचा बापू मग पिपळ गामीचा को 25 एकर खेती कमा गेलो तू आणि तुझा को मोठे छोरा ना बेकर मेलो तू घेऊ काही एखादी बेटिंग घेऊ काही केली कोणी घेऊ पण ते कर्म चारोचं केलं कर्म करोचं कोण कर्म करोचं कोण कर्म केला जारोचं अब आत्मा सुख मिळकच आत्मा तो सुखी छेची मरणी जन्मेनी वडे तो काहीच छेनी सुख समाधानी वस्तू तो काहीच छेनी आत्मा बरच मरेनी जन्मच जन्मेनी तत्व जब हमारे महाराज के दिले कोई तरीके लागे पक्का तत्व रच का लागो अरे वाह पक्के तत्व आणि वो अनादिती आवचं पारक सिद्धांत कसं पक्के तत्व पक्के भया पक्के म्हणजे काही पण पक्के करी तत्व जोडो कोण तर हमारे माऊली के दिले प्रेम पदम महाराज के लागे कि जो जोड़ाचा कच्चे आणि पक्के रो सहयोग जमत वो तुम्हारे हाथें छीनी उके हाथें दूसरे हाथें पर हमारे गत कायसी है कि बाबा हमारे शेजारी मजो को आप सिलोरेन चले गो रे आणि नेट का तो रूम बतायचो आणि रूम बता तू काय हे गो एक जको डोकरी काय किती एक डोकरी काय किती परवाती उठ आणि भारावं आणि माई जावं भारावं आणि माई जावं पण मन चिंता पडो भाई डोकरी परवाती उठायचं आणि भारदारीचं माई आलीचं भारदारीचं माई आलीचं हे रो कारण कायचं पण मग काय वाजे म्हटलं तुम्ही रोज पाहतोय मी तुम्ही मधी जाता आणि बाहेर येता जणू काही त्याचं बाबा माझा तो एक मुलगा पिंट्या नाही का पिंट्या म्हटलं हो पिंट्या आहे मग त्याचं काय ते म्हणजे त्याचं मागच्या वर्षी लग्न केलं मग लग्न केलं तर त्याचं काय नाही म्हणजे त्यांची सून नाही का सून हो म्हटलं त्याचं काय म्हणे त्या सून काय केलं म्हणे रामदेव बाबाची स्टोरी ऐकली म्हणे सकाळी उठते म्हणे आणि रामदेव बाबा लावून देते म्हणे सकाळी मग तो रामदेव बाबा काय म्हणतो सास को अंदर छोड़ो सास को बाहर लो सास को अंदर छोड़ो सास को बाहर लो सास म्हणजे काही उद्या को काय केली सासू केन केलीच रामदेव बाबा केलं तर श्वास म्हणजे तारो ये अंदरलं आणि बाहेरलं जर गोडी काय केलीच सासू ले जावचं बाहेर फेकायचं माई बाहेर फेकायचं माई गचाटी मारताय पण आपण सारी भजने गचाटी खायचा रे आपण लोकून गचाटी खरायचं आपण म्हणतो प्रारब्ध काय करत रे अरे कर्म काय करत हे शरीर माहिती घेऊ काही कसं
आत्मा घेऊ हाँ पण आत्मा म्हणजे काही कोणतरी केला गे आत्मा एक वस्तूच केला आव वस्तू म्हणजे काही जीव एक वस्तूच काही आत्मा एक वस्तूच काही हे सारखी वाटतं कोण निरर्थकच बाबा अरे वाह पण वाट काहीच हाँ पण आपण भजन्यान केवेलेचं काही केवेलेचं संत केवेलेचं संत तुकाराम महाराज केलो काय केलं रूप पाहता या लोचनी सुख झाले हो साजरी सुख झाले हो साजनी पण साजनी एवढी सोपी वाटची नाही पण आमकाचा याच्यासाठी केला होता आता असं शेवटचा दिवस गोड बाबा गोड को करायचं गोड दने रे समाधान केलं सुख समाधान केलं अरे फक्त ठिकाणून मोठं मार बापेरी तेरवी मध्ये कोण मुकिलो करन मार बापेरी तेरवी काय मुकिलो करन पण केमेलेचं पक्के तो मरगे कथ पक्के जो कच्चे छ ते कच्चे तो मरजावच आणि जे पक्के तत्वच हाँ पण मला थोडं माटत मारा तमकी लागे जर मस्त अंधेरी सांगात कारण जीवन सुखी बनाले आला होता स्वर्गीय कथ नरकेली जायचं आवडे बस काय करत सिद्धांत महाराज सिद्धांत मावळी सिद्धांत ठायची समाप्ती झाली अरे आपण देगे छोरी बाजू की देखी यारी बाजू की बेटी हेरी सिचार खांदे प्लेन बेटे रे रे आणि गेच को किनी कोण